स्वादिष्ट मेनूमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चिकन सूप कसं बनवायचं थंडीसाठी ते बघतोय। तर मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे। खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, काळी मिरी, दालचिनी, एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे। कांदा आता आपला चांगला परतून झाला की आपण त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकतोय। एक चमचा आलं लसूण पेस्ट, कांदे चांगले परतून झाले। आपण आता पाव चमचा हळद घालतोय। चिकन सूप साठी मसाले थोडे कमीच वापरायचे असतात। थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण आता हे मिक्स करून घेऊ। सर्दी खोकल्यासाठी हे सूप खूप चांगलं असतं, रामबाण उपाय आहे। तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सर्वजण सूप पिऊ शकता आणि कुठल्याही सीझन मध्ये सूप प्यायला काही टेन्शन नसतं, पण हिवाळ्यात खूप चांगलं असतं। एक टोमॅटो बारीक प्युरी करून घेतलेली आहे, तुम्ही बारीक चिरूनही टाकू शकता। तुम्ही अजून नवीन असणार, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि बाजूला जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायला विसरू नका। आणि सूप कसं झालंय मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। चवीनुसार मीठ आणि हे पाव किलो चिकन घेतलंय 250 ग्रॅम, ते आपण टाकून घेऊ आता। हे बघा चिकनला पाणी सुटलेलं आहे, आपण पाण्याचा वापर अजून केलेला नाहीये। चिकन चांगलं परतून घेतोय, पाहू शकता तुम्ही। हे बघा एक ग्लास पाणी घेतोय। अजून अर्धा ग्लास पाणी घेतोय आपण। छान सुगंध सुटलाय, मस्त सूप खूपच टेस्टी होणार आहे। तुम्ही असं सूप नक्की करून बघा। आता कुकरला झाकण लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण। झाकण लावून घेतलंय बघा, 3 शिट्ट्या काढून घेऊ। बंद करतोय। हे बघा आपलं सूप आता तयार आहे, पाहू शकता तुम्ही। अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।